वळ्यात पुढल्या बातमीकडे. उद्या अजित पवार, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टरेट मिळेल असं राऊत म्हणतात. सर्वांना डॉक्टरेट मिळेल, संपूर्ण मंत्रिमंडळ डॉक्टरेट होईल असा देखील टोला राऊतांनी सरकारमधल्या मंत्रिमंडळाला लगावलाय. तर संजय राऊतांना कंपाऊंडर बनायला पाहिजे असं उत्तर आशिष शेलारांनी दिलंय. बडबड करण्याच्या सवयीबद्दल राऊतांना डॉक्टरेट मिळेल असं देखील महाजनांनी म्हटलंय. सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं. पण देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरची साठी अधिक योग्य. उद्या अजित पवारांना डॉक्टरची दिली जाईल, मग हसन मुश्रीफ यांना कोणीतरी डॉक्टर करेल, मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल, मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल. बरोबर ना? असा तऱ्हेने मग हे डॉक्टर मंत्रिमंडळ कॅबिनेट होऊन जाईल. आम्हाला दिले तर आम्ही नाही म्हणून आम्ही योग्य त्या पदासाठी लायक नाही आहोत. आम्ही आहोत ते बरे आहोत. संजय राऊत यांना कंपाऊंडर बनवलं पाहिजे मग, कारण ते तर म्हणाले माझा डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरच भरोसा आहे. आणि त्यामुळे डॉक्टरेट ज्यांना मिळते त्यांच्याकडे प्रथित यश घेण्याची क्षमता असते, म्हणून देवेंद्रजींना मिळाली. जे डॉक्टरांचा अपमान करतात कोविडच्या काळात त्यांना कंपाऊंडरी मिळावी अशी त्यांना संजय राऊतांना अपेक्षा आमची. तुम्हाला डॉक्टरेटची गरज तुम्हाला कोणी म्हटलंय? तुम्हाला कोण देत आहे? संजय राऊतांना एक डॉक्टरेट दिली पाहिजे. व्हर्बल डायरियाची त्यांना जी बडबड करण्याची सवय आहे त्याच्याबद्दल त्यांना डॉक्टर नक्की मिळेल. मी तसा प्रयत्न करेल निश्चित.